हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मौनी कारभारी. लाओत्सेने मौनी कारभारी म्हणजे कामाचा गाजावाजा न करणारा सत्ताधीश सर्वात श्रेष्ठ असतो. कारभाऱ्यांच्या वर्गवारीत अशा सत्ताधीशाची श्रेणी सर्वात उच्च असते असे सांगितले आहे. मौनी कारभारी कधीही स्वतःच्या कामाचा डंका पिटत नाही, जाहिरात करत नाही की कधी बोलबाला करत नाही. तो आपल्या कामात व्यस्त असतो. त्याच्यासाठी काम होणे हीच एकमेव गोष्ट महत्त्वाची असते. कोणी काही काम घेऊन त्याच्याकडे आला तर तो त्याच्याजवळ फक्त कामाचे तेवढेच बोलतो, कामाशिवाय तो काहीही बोलत नाही. आपल्या ऋषीमुनींनी विश्वाला दिपवून टाकणारे अतिशय मूलभूत असे अनेक वैश्विक शोध लावले, वेदांचा अर्थ लावला, उपनिषदांसारखे महान ग्रंथ रचले, अनेक शास्त्रे लिहून ठेवली, परंतु कोठेही या लिखाणात त्याच्या रचनाकाराच्या नावाचा जराही उल्लेख आढळत नाही. आपल्या ऋषीमुनींनी हे असे केले कारण त्यांना कसलीही काही अपेक्षा नव्हती. केवळ आपले ज्ञान पुढील पिढीला उपलब्ध व्हावे, आपल्याला जे जे ठावे ते ते इतरांना कळावे, आपल्या शोधामधून प्रेरणा मिळून आणखी नवीन शोध लावले जावेत, अशा काही अतिउच्च अपेक्षा त्यांना होत्या. येथे वैयक्तिक स्वार्थ नावालाही नव्हता. आत्ताचे जगतात असा सत्ताधीश पाहायला मिळणे जवळजवळ अशक्य आहे. सध्याच्या युगात काम होण्याआधीच त्याची जाहिरात केली जाते. काम सुरू करणार म्हणून त्याचे श्रेय घेतले जाते. त्यातही एकाच कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेक पुढारी धडपडत असतात. प्रत्यक्ष काम पुढे केव्हा तरी सुरू केले जाते, किंवा असेही पाहायला मिळते की घोषणा केलेली कामे कागदावरच राहतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधीच होत नाही. अनेक सरकारी कामात आरंभशूरपणा आढळतो. अशा कामात काम होण्यापेक्षा त्यातून आपल्याला मलिदा किती मिळतो यातच सारे स्वारस्य दडलेले असते. मौनी कारभारी काम पूर्ण झाल्यावरही त्यासंबंधी बोलत नाही. जे काम झाले ते झाले. लोक त्याचा वापरही करू लागले. त्यात जगाला मुद्दाम ओरडून सांगण्यासारखे काही नाही. असा मौनी कारभारी समर्पण करणारा असतो. कामात झोकून देऊन आहुती देणारा असतो. येथे कामाची खरीच तळमळ असते. बेगडी दिखाऊ पुढारीपण येथे नसते. अशा मौनी कारभाऱ्याबद्दल जनतेला आदर असतो. ते त्याचा मनापासून मान राखतात, त्याच्या शब्दाचा मान राखतात. त्याच्याही नकळत ते त्याच्या या गुणाची कदर करतात. अनेक लोक अशा मौनी सत्ताधीशाचे अनुकरण करू लागतात. त्याची उपस्थिती वातावरण बदलते. वडील आले की पाय आवरून बसायला सांगावे लागत नाही. लहानांकडून अशा वेळी आपोआप पाय आवरले जातात. तसेच अशा मौनी सत्ताधीशाबद्दल होते. मौनी सत्ताधीशाचे व्यक्तिमत्व लोकांना खिळवून ठेवते. प्रेम, प्रशंसा. लाओत्से सांगतो की त्याच्या खालोखालचे लक्षण असे की लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याची स्तुती करतात. शून्यावस्थेत कर्मयोग करणाऱ्या, मौनी, प्रसिद्धी परान्मुख असलेल्या सत्ताधीशापेक्षा खालची पायरी असलेला सत्ताधीश म्हणजे ज्याच्यावर लोक प्रेम करतात आणि ज्याची स्तुती करतात. याच्यावर लोक प्रेम करतात आणि त्याची स्तुती करतात याचा अर्थ तो लोकांना ज्ञात झाला आहे, माहीत झाला. तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला, म्हणून तर लोक प्रेम आणि प्रशंसा करू शकतात. लोकांनी असे करावे यासाठीच तो स्वतःची प्रसिद्धी करतो. अशावर प्रेम नाही केले, अशाची प्रशंसा नाही केली तर तो नाराज होण्याची शक्यता असते. नाराज झालेला लोकाभिमुख कामे करणार नाही. यात प्रजेचेच नुकसान असते. त्यापेक्षा लोक अशाची स्तुती करतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याला चांगला म्हणतात. स्तुतीची बिरुदे जितकी लावता येतील तितकी त्याला चिकटवतात. आपण रस्त्यावर लटकवलेले भले मोठे फ्लेक्स पाहतो. त्यात अमुक भाऊ, तमुक दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. त्यात त्या भाऊ आणि दादा यांचे त्यांच्या प्रत्यक्ष उंचीपेक्षाही मोठे फोटो असतात. खाली मित्रपरिवाराचे फोटो असतात. अशांना त्या तारखेला फोन किंवा मेसेज करावा लागतो. जमल्यास फुले नेऊन द्यावी लागतात. त्यांनी दिलेले गोडधोड खावे लागते. म्हणजे ही मंडळी खुश होतात. यात धोका असा असतो की जो स्तुती करतो तो उद्या निंदाही करू शकतो.
जो प्रेम करतो तो उद्या घृणाही करू शकतो. कोणी धूर्त खोटी स्तुती करतो, प्रेमाचे नाटक करतो. यात आपला कोण आणि परका कोण हे समजणे अवघड होते. प्रसिद्धीची हाव असलेल्यांना जनतेकडून कधीही मनापासून प्रेम मिळत नाही. त्यांची मनापासून कोणीही स्तुती करत नाही. सारा देखल्या देवाला दंडवत असतो. बेगडी मुलामा दिलेले प्रेम मिळते. जुलमाचा रामराम केला जातो. जो व्यक्त झाला, जो शून्यापासून दूर झाला, जो मौनापासून ढळला, तो प्रभूपासूनही दूर झाला. आता येथे प्रभूचे काम म्हणून जनतेची सेवा केली जाणार नाही. आता येथे निरपेक्षपणे त्या विभूचे काम केले जाणार नाही. आता येथे जनता जनार्दनाची सेवा केली जाणार नाही. आता येथे स्वार्थ साधला जाईल. आता येथे पैशाला महत्त्व आले. आता येथे लाचलुचपतीला उधाण आले. आता येथे लक्ष्मीपुत्रांचा राबता सुरू झाला. आता येथे पैशामागे पैसा धावू लागला. आता येथे मतलबी राजकारण सुरू झाले. आता येथे तळागाळाला तळागाळातच कसे ठेवायचे आणि त्याच्याच आधारावर आपली धनगंगा कशी वाहत ठेवायची त्याचे गणित मांडले जाऊ लागले. आता येथे जनतेच्या कळवळ्याखाली धनदांडगे पैशांची लूट करू लागले. अशा जागी परमात्मा थांबत नाही. जेथे परमात्मा थांबत नाही तेथे शांती, आनंद, मुक्ती असत नाही. हरि ओम.